गुंजत असेल इथे थोडं गुंजत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. मी त्यांचं स्वागत करतो परत एकदा. तर तुम्ही जसं कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल, मी गावाला आलेलो. गावामध्ये तर एवढी शांती ना, सकाळचं उठलं आहे. मी स्कूल ड्रेस का घातला तर मला शाळेत जायचं आहे. पहिला पेपर आहे आज माझा IT चा पेपर. इझी असणारा पेपर, बघू आपण काय होतं आता पुढे. मी एकदम शांती हो आहोत किती वेळ. 2 दिवस मित्रांनो पाऊसच लागतोय. त्यामुळे मी आता जरा खाऊन घेतो काहीतरी आणि नंतर तुम्हाला मी भेटतो. मित्रांनो आम्ही पोचलो आता. सूर्य बघा काय पोचलं इथे. तर जातो घरी आणि शाळेत नंतर पहिल्या ट्रेनने आता वरती राहते भेटतो. तर मित्रांनो आज तुम्ही बघितलं तर मी गावावरनं आलो आहे. मी आता शाळेत पण आलो होतो. कपडे नाही काढले तिपाचपैकी, ते जरा तुम्ही इग्नोर करा. माझं खाऊन वगैरे झालं आहे. आता इथं खातो मी आता प्लेट बघायचे तिथे. तर खातो. आजचं वातावरण एकदम चांगलं आहे. कालपेक्षा तरी जाम चांगलं बघा. ऊन बिन आलं आहे मस्तपैकी. आकाश बघा काय दिसतोय मस्त की. आता ऊन बिन आलं आहे. बघा तुम्ही काय क्लासला जाईन मी. आज पहिला पेपर होता माझा, जाम इझीचा पेपर. एवढा इझी पेपर मी पहिल्यांदा बघितलेला. IT चा पेपर आमचा. म्हणजे जे आम्हाला MCQ दिलेलं ना, त्या म्हणजे सगळे चान्सेस दिलेले, शॉर्ट आन्सरचे, लॉंग आन्सरचे, जाम इझी होता तो पेपर. आता मी क्लासला येईन आणि मग तुम्हाला भेटतो मी. तर मग तुम्ही बघा जरा व्हिडिओ पुढे अजून काय होतं व्हिडिओमध्ये बघू आपण. आता घरी जाताना तिकडे जावं लागताना काय होतं ते तसं. सकाळचं तुम्ही बघितलं असेल काय व्ह्यू होता तिकडचा, म्हणजे भुसतेवाडीतला सकाळचा व्ह्यू एक नंबर व्ह्यू असतो मित्रांनो. नक्की पुढं बघा, अजून चांगलं असेल काहीतरी. आणि थँक्यू फॉर गाईज 30 सबस्क्रायबर्स. म्हणजे 31 झाले पण राऊंड आपण जरा कमी करू. 30 सबस्क्रायबर्स. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सपोर्ट करत राहा असेच. अजून तुमचा भावाला तुमच्या पुढे जाऊन देऊ द्या. आणि तुम्ही पण चला माझ्यासोबतच आणि मी पण तुमच्यासोबतच. बस एवढंच नाही. थँक्यू. अजून सपोर्ट करत राहा. तर बघू आला भेटतो तुम्हाला मी आता. मित्रांनो आता मी तयार झालो आहे. उत्तर बॅग वगैरे घेतले, बॅग भरले. आता मी जातो क्लासला. आता वाजले 4 अजून टाईम आहे. तर जातो क्लासला. तसं तुम्ही मित्रांनो स्वामीचं दर्शन घ्या. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मी जातो क्लासला. मग तुम्हाला आल्यावरती भेटते. नाही का आल्यावर आपल्याला जायचं डायरेक्ट गावाला. तर मस्त आपण गावाला वगैरे जाऊ. तिकडचं तुम्हाला परत दाखवून. असं का तुम्ही बघितलं तर जातीच्या ब्लॉगमध्ये, तरी पण तुम्ही परत एकदा बघा. बस अजून काय, मला भेटतो आल्यावरती मी. आता मित्रांनो मी आमच्या शाळेत आलो, म्हणजे ट्युशनवर आलो शाळेत नाही. मॅगी काय जरा फ्रेश वगैरे झालो. नंतर तिकडे होतं गावाला. मग मला काय गावाला तिकडे गेल्यावरतीच भेटतो. बघत होतो पाहतो माझं खाली पटापट. दिदी गेली शाळेत. लिफ्टचा आवाज असेल तुम्हाला. ही बघा दिदी, बघा गेली पुढं. त्यावरती भेटतो. मित्रांनो आता मी आलो, जरा खाऊन वगैरे घेतो. सूर्य किरणं येतात जाम डोंगरावरती. आता बघा चाललं त्याचं खाऊन वगैरे घेतो आणि मग वरती टाकी साफ करायची आहे. मग वरती मग ते करू आपण. जरा जाऊन मग जरा मदत वगैरे करू. मग अभ्यास वगैरे करेन, जेव वगैरे. आणि नंतर बघू पुढं काय होतं आहे. बघा जातो सर आतमध्ये आहे, टाकीच्या आतमध्ये साफ करते पूर्णपणे. आता गेली. दादा
आता इथं पाणी होतं. इथला आवाज मला आता गुंजत असेल इथं थोडं गुंजत असेल आवाज. घुमत नाही, गुंजत. कटकन. भरपूर पाणी येतं आतमध्ये. मी म्हटलोय पूर्ण पाणी. तर मित्रांनो मी तिथे टाकीत आहे तर हे लावत होतो मी इथं. हे जे पॅच आहे ना तिथं जरा ते चिर गेलं टाकीला. तर हे मी इकडनं आतनं लावलंय आणि आता पप्पाने इकडनं बाहेरला लावलंय. तर पूर्ण इथं मी आता भिजलोय पूर्ण. इथं बघा पूर्ण पाणी बी आहे इथं. सगळं पुस्तक वगैरे आणि मग बाहेर येऊन तुम्हाला मग भेटतो. तरी टाकी जरा सगळे मागच्या ब्लॉगमध्ये बोललेली आई टाकी साफ करायची वगैरे. तर त्याचंच आहे हे. हा ब्लॉग बघा चांगला आहे ब्लॉग. हलतोय म्हणजे पप्पा लावतात नाही इथे. हे सगळं नीट लावलं तर ना हे पाणी नाही लीक होणार म्हणून. बस एवढंच. नंतर टाकी वगैरे झाले साफ म्हणून पाणी वगैरे सोडले. आपण पाणी सोडलेलं आहे. आतमधनं पूर्ण टाकी आम्ही साफ केले मित्रांनो. काय करू बरोबर आहे ना? हो पकडणं तर बरोबर आहे ना? तो जॉईंट आहे बघा इथं. इकडनं पाणी सगळं खाली जातं आणि इकडनं जर टाकी ओव्हरफ्लो झाली तर इथनं पाणी बाहेर पडतं. तर पाणी येतंय ह्या पाईपातनं. एवढं तर मित्रांनो मी आता आंघोळ वगैरे करून जरा खाली आलो. मी टाकी साफ करणं पूर्ण वेळ गेला सगळा. आले तेव्हापासून तेच काम करत होतो. जरा आंघोळ वगैरे करून घेतो. जरा फ्रेश वगैरे होतं. मी खाऊन घेतलं आहे. तर काय नाही आपलं पोट एकदम पॅक आहे. ओके आता खाऊन जे आंघोळ वगैरे करून घेतो मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट अभ्यास पण करायचा. आता उद्या पेपर आहे SSTचा मेन म्हणजे. तो उद्याचा मग ब्लॉग बघा तुम्ही. उद्या मग उद्या नाही परवा आहे म्हणजे उद्या संडे आहे. तर उद्या मी क्लासला जाणार आहे इथनंच. बघू आता काय होतं आहे. आम्ही आता आंघोळ वगैरे करतो वरती आहे. तर मित्रांनो आता आमचं जेवण वगैरे झालं. माझा अभ्यास वगैरे झाला आहे. आम्ही आता सगळे इथं बाहेर बसलो आहे. मम्मी आहे तर विराज आहे गावाला आलो आहे. इथं आत्तू आहे बंधुत्व आणि ताई आहे. आम्ही आता इथं बसलो सगळ्यांना बाहेर. तर ते वॉर चालू होतं पाकिस्तान आणि आपल्या इंडियामध्ये जे वॉर होतं त्याचं. तर वॉर आता फायनली बंद झाला आहे थँक गॉड. तर आता आपल्या इंडियामधले बॉर्डरवरती जे होते ते 6 लोक म्हणजे मारे गेले. त्याच्या हे झालं बस बाकी काय नाही. बाकी सगळे वाचलेत. ठीक आता सेफ आहेत. परत एकदा इंडिया सेफ आहे आपला. जर आता परत जर पाकिस्तानने काय केलं तर आपल्या इंडियाचे नेबरिंग कंट्रीज आहेत त्यांना घेऊन पाकिस्तानवरती अटॅक करणार. म्हणजे पाकिस्तानच्या 4 तुकड्या तर कन्फर्म होणार. बस एवढंच. आता बघू आता झोपू आम्ही. तर काय तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनल सपोर्ट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.